किती जणांचा एखादा दिवस वाईट गेलाय? तुम्हाला कधी वाटलं का की मी या दिवसाची सुरुवात वेगळ्या प्रकारे करू शकलो असतो? दिवस वाया घालवू नका. वय वाढतं तसं आपण वेळेबद्दल विचार करू लागतो आणि मला वाटतं जेव्हा तुम्ही 20शीत असता किंवा वयाच्या 30शीत किंवा 40शीत असता तेव्हाही तुम्हाला वेळेची फारशी फिकीर नसते. पण काही वर्षांपूर्वीच मला जाणवलं की माझं 2/3 आयुष्य संपले आणि मी वेळेविषयी जास्त जागरूक झाले. म्हणूनच एखादा दिवस वाया घालवणं हा शुद्ध मूर्खपणा वाटतो मला. बघा, वेळेच्या बाबतीत एक गोष्ट मजेशीर आहे. आपल्या सगळ्यांना समान दिवस म्हणजे 24 तास मिळतात दिवसाला, पण फक्त काही लोकच फार प्रभावी आणि फलदायी असतात आणि काही लोक दिवसांमागून दिवस वेळ वाया घालवतात. पण निवड आपल्या हातात आहे. वेळेविषयी एक गोष्ट आहे, वेळ एकदा गेला की तो परत कधीच येत नाही. तेव्हा तुमच्या जीवनातले दिवस वाया घालवणं सोडा आणि प्रत्येक दिवस असा जगा जसा तो तुमच्या जीवनातला शेवटचा दिवस आहे. म्हणजे तुम्ही प्रत्येक दिवस भरभरून जगू शकाल. मी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छिते ज्या तुम्हाला खूपच लाभदायक ठरतील तुमच्या दिवसाची योग्य सुरुवात करून संपूर्ण दिवस चांगला घालवण्यासाठी, आणि हे तुमच्या जीवनातल्या प्रत्येक दिवसासाठी लाभाचं आहे. तुम्ही रोजची सकाळ कशी घालवता? तुम्ही देवासोबत वेळ घालवण्याच्या उद्देशाने झोपायला जाऊन सकाळी जेव्हा गजर होतो तेव्हा तो बंद करता आणि मग तुम्ही पुन्हा गजर बंद करता का? आणि खूप वेळ बिछाण्यात लोळल्यानंतर तुम्ही उठता, पण तेव्हा तुमच्याकडे वेळच शिल्लक नसतो आणि तुमची धांदल उडते आणि तुम्ही नाहकच चिडचिड करता आणि मग सैतानही तुम्हाला खेळवतो आणि त्याच दिवशी तुम्हाला तुमच्या कारच्या चाव्या सापडत नाहीत आणि कुठलंच काम नीट होत नाही आणि मग तुम्ही आपल्या मुलांवर ओरडलात म्हणून स्वतःलाच दोष देत बसता. तुमच्या आईने तुम्हाला फोन केला तेव्हा वेळ नसल्यामुळे तुम्ही तिच्यावर डाफरला, त्याचं तुम्हाला वाईट वाटतं. तुम्ही आपल्या कारमधून बाहेर पडता आणि तुमच्या कार्यालयाच्या दाराशीच तुम्हाला कळतं की तुमचा सेलफोन घरीच राहिलेला आहे आणि घरी जाऊन तुम्हाला तो आणायचा असतो. तुम्ही घरी जाता, पुन्हा तो तुम्हाला सापडत नाही. तुम्ही घरून निघता आणि ट्रॅफिकमध्ये अडकता, ज्यामुळे तुम्हाला उशीर होतो. ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे तुम्हाला ऑफिसमध्ये पोहोचायला उशीर होतो आणि मग तुम्ही सबबी शोधत बसता, काय कारणं सांगायची. आणि शेवटी तुम्ही तिथे पोहोचता पूर्णपणे निराश आणि हताश, कारण तुमच्या अयोग्य वागण्यामुळे तुम्ही स्वतःला दोष देता. कारण तुम्ही देवासोबत वेळ घालवायला हवा होतात पण तुम्ही तसं केलं नाही आणि मग त्यामुळे तुमचा पूर्ण दिवस वाया गेला. कुणाच्या बाबतीत असं झालंय? तुम्ही प्रामाणिक असाल तर तसं मान्य कराल, कारण सैतान तुमच्या देवासोबतच्या वेळेवरच घाला घालतो, हे लक्षात घ्या तुम्ही. तो हे यासाठी करतो की हे तुमच्यासाठी अधिक मौल्यवान आहे. इतर सर्व गोष्टींपेक्षा तुमचा वेळ, देवाबरोबरचा वैयक्तिक वेळ इथे सभेला असण्यापेक्षाही अधिक मौल्यवान आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की कोणाच्या तरी सीडीज ऐकून किंवा आठवड्यातून एकदा किंवा 2दा चर्चला जाऊन किंवा दरवर्षी सभांना हजर राहून तुम्हाला सगळं काही मिळेल, तर ते चुकीचं आहे. कारण तसं केल्यास काय मिळेल ते नीट ऐका. या सभांना येऊन तुम्हाला काय मिळालं ते नीट ऐका. तुम्हाला तुकडे मिळालेत एका मोठ्या सत्याचे. आणि जर तुम्ही शहाणे असाल तर घरी जाऊन तुमच्याकडच्या नोट्सचा अभ्यास कराल किंवा या सभांची किंवा जे सत्र तुम्हाला विशेष वाटलं त्याची सीडी विकत घ्याल, त्याचा मन लावून अभ्यास कराल आणि एखाद्याचा संदेश ऐकण्यापेक्षा स्वतः अभ्यास करणं चांगलं. विजय मिळवायचा असेल तर अभ्यास करा. तर जॉयस, तुझं म्हणणं आहे रोज सकाळी तुझा संदेश ऐकणं पुरेसं नाही? मुळीच नाही. मी देव नाही, मी शिक्षक आहे.
आणि मला खात्री आहे माझ्याकडे वचनाचं भरपूर ज्ञान आहे आणि ते शिकवण्याचं दान आहे. पण बघा, मला माझ्या जीवनात हे सगळं मार्गदर्शन मिळालं जेव्हा मी स्वतः देवाबरोबर वेळ घालवण्याचा गांभीर्याने विचार केला. मी देववचनात चालण्याचा निश्चय केला. मी सभांना जायचे, तेव्हा मी संदेशाच्या सीडीत साहित्य घेऊन यायचे, TV आणि रेडिओ कार्यक्रम ऐकायचे. पण तरीही माझ्या जीवनात काहीच बदल होत नव्हता. म्हणजे मी तिथे जायचे, टी-शर्ट विकत घ्यायचे, सीडीज घ्यायचे, आत्मिक युद्ध जिंकण्यासाठी शक्य ते सगळं काही मी करायचे, पण तरीही सैतान माझ्या जीवनावर वरचढ ठरायचा. मला सैतानावर तेव्हापासून विजय मिळू लागला जेव्हा मी देवाबरोबर दररोज वेळ घालवू लागले. आणि आता बघा, कदाचित तुम्हाला हे समजायला अवघड जाईल, कारण तुमच्यापैकी बरेच जण देवाबरोबर वेळ घालवत नाहीत. आणि पुष्कळ जण जे आता दूरदर्शनवरून मला पाहतायत ते म्हणत असतील, दुसरीकडे काय चालू आहे, पाहायला हवं जरा. पवित्र आत्मा आपल्यासाठी तरतूद करतो आणि आपण देवापासून जेव्हा दूर जातो तेव्हा तो खिन्न होतो. तो सगळ्या गोष्टींपेक्षा जास्त महत्वाचा आहे. हे शिकल्याशिवाय तुम्ही सुखी होणार नाही. मला स्तोत्रसंहिता 27:4 आवडतं. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितलंय, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी त्याचे मनोहर रूप पाहीन. तुम्हाला माझ्यापेक्षा किंवा तुमच्या मित्रापेक्षा देवाची जास्त गरज आहे. मला माहिती आहे की देवासोबत वेळ तुम्हाला थट्टा वाटते की तुम्ही काय करता. बघा, तुम्ही काय करता हे महत्वाचं नाही, तुम्ही देवाला तुमचा किती वेळ देता हे महत्वाचं आहे. देवाला वेळ देऊन तुम्ही जणू म्हणता की मला तू हवायस. आता बघा, रोज सकाळी आपल्या जीवनाची नवी सुरुवात होते. सकाळची वेळ अद्भुत असते. पण तुम्ही म्हणाल, बघा मी सकाळी उठणार नाही, पण तुम्ही त्यावर विजय मिळवा आणि तसं म्हणणं थांबवा. तुमच्यापैकी बरेच जण सकाळी उठत नाहीत कारण ते रात्री झोपत नाहीत. तरीही जर तुम्ही दुपारी 2 वाजेपर्यंत झोपत असाल तर मग दुपारी 2 ही तुमची सकाळ समजा आणि द्या देवाला. पण मी तुम्हाला हे बदलायला मदत करू शकते. मला स्वतःला लवकर निजून लवकर उठायला आवडतं. मी रोज रात्री 9 वाजता झोपायला जाते आणि सेवेसाठी बाहेर असताना तसं होत नाही, पण तरीही मला 9-9:30च्या दरम्यान झोप येतेच. आणि मी रोज सकाळी 5 ते 5:30च्या दरम्यान उठते आणि देवाबरोबर जो वेळ मी सकाळी घालवते तो राखण्यासाठी मी अस्वलाशीही 2 हात करू शकते. कारण मला याची अगदी 100% खात्री आहे की जर मी ही वेळ चुकवली तर मी देवाचा गौरव करू शकणार नाही आणि ही जी मी सेवा करते ती करू शकणार नाही. मी हे सत्य समजायला मला खूप काळ लागला. मी इतरांपेक्षा वेगळी मुळीच नव्हते. मी खूप सबबी सांगायचे, मी विचलित व्हायचे आणि हे असं वारंवार घडायचं. आणि देवाने मला हे शिकवलं की तू माझ्यासोबत वेळ घालवला नाहीस तर जिवंत राहणार नाहीस. आणि मला असं वाटलं की हे शारीरिक सुरक्षिततेविषयी आहे, कारण जी सेवा मी करत होते त्यात मला संरक्षण हवंच होतं. आणि म्हणून मी अभ्यास करून देवाचा हात नव्हे तर त्याचं मुख शोधू लागले. आणि माझ्यासाठी सकाळची वेळ खूप महत्त्वाची असते. दिवसभरातला माझा आवडीचा वेळ म्हणजे सकाळचे पहिले 2 तास. मला शांतता हवी असते, मला एकांत हवा असतो. त्यावेळेत फक्त माझी कुत्रीच माझ्याजवळ येऊ शकते. ती 7 पाऊंडाची आहे आणि ती माझ्या आरामखुर्चीजवळ बसते. आणि कधीकधी डेव्ह तिथे येऊन गुड मॉर्निंग म्हणतात आणि तिथून निघून जातात. त्यानंतर नेहमीप्रमाणे डेव्ह त्याच्या कामासाठी निघून जातो, मी माझ्या कामासाठी जाते. आणि तुम्ही या सेवेचं यश विचाराल तर मी तुम्हाला सांगू शकते सगळ्यात महत्त्वाची आणि मूलभूत गोष्ट ही आहे की आम्हाला ठाऊक आहे की हे श्रेय संपूर्णपणे देवाचं आहे, आमचं नाही. या सेवा कार्याचा खर्च भागवायला पैसे कुठून आणायचे ते मला ठाऊक नाही. मी फक्त देवाकडे बघते. मी त्याच्याकडे पैसेही मागत नाही, फक्त हाक मारते. पण रोज नवी सुरुवात असते. देवाने केलेली 24 तासाची आखणी मला आवडते, ज्यात आपण 16 तास जागे असतो आणि मग 8 तास आपण झोपतो. आणि हे खरंच खूप अद्भुत आहे की सकाळी उठल्यावर आपल्याला इतकं प्रसन्न वाटतं, नाही का सांगा? दिवसभर तुम्ही थकलेले असता, तुमच्या शरीराला आणि मनाला विश्रांती हवी असते आणि आत्म्यालाही, सर्वस्वाला विश्रांती हवी असते. रोज सकाळी तुम्ही देवासमोर येऊन
आदल्या दिवशीच्या विचक्याबद्दल पश्चाताप करून देवाच्या प्रेमदयेचा स्वीकार करावा. वाचूया विलापगीत 3 वचन 19 ते 23. हे प्रभू, आठव माझा त्रास व माझ्या पीडा, माझी विपत्ती व माझे भ्रमण, माझी पतित अवस्था. कडूदवणा आणि विष माझा जीव त्यांचे स्मरण करीत राहतो, म्हणून तो माझ्या ठाई गळाला आहे. पण हे मी माझ्या मनात आणतो म्हणून मला आशा आहे. आम्ही भस्म झालो नाही, ही तर परमेश्वराची प्रेमदया आहे, कारण त्याच्या करुणेत कधीच खंड पडत नाही आणि ती रोज सकाळी नवीन होते. अद्भुत. ती रोज सकाळी नवीन होते. तुझी सत्यता आणि तुझा विश्वासूपणा अतिशय थोर आहे. मी नेहमी गमतीत असं म्हणत असते की देव रोज सकाळी प्रेमदयेची नवी सेना तयार करतो, कारण आदल्या दिवशीच सगळी संपते. देवाची दया स्वीकारा. स्वतःवर वैतागून राहू नका. तुम्ही जे काही अयोग्य केलं ते तुम्ही करण्यापूर्वीच देवाला ठाऊक होतं. देवाला तुमच्यामुळे धक्का बसत नाही. तुम्ही त्याच्यासाठी आश्चर्य नाही. क्षमेची याचना करा, त्याची दया मिळवून पुढे चला. दोषभावनेखाली राहून तुमचा दिवस चांगला जाणं शक्य नाही. तुम्ही रोज सकाळी पापक्षमा मागायलाच हवी. आपण दिवसाची योग्य सुरुवात करण्याविषयी बोलतोय. काही निर्णय तुम्ही पहाटेच घ्यायला हवेत. नक्कीच पहाटे घेतलेल्या निर्णयामुळे जणू काही आपण आत्मिकदृष्ट्या तयार होत असतो. मी याविषयी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला शारीरिक वस्त्रच नव्हे तर आत्मिक वस्त्रही आहेत. आणि बरेच लोक आत्मिकदृष्ट्या नग्नच असतात. बघूया प्रकटीकरण अध्याय 16 वचन 15. पहा, जसा चोर येतो तसाच मी येईन. आपण नग्न असे चालू नये आणि आपली लाज लोकांना दिसू नये, म्हणून जो जागृत राहतो आणि आपली वस्त्रे राखतो तो धन्य. इथे तो नक्कीच असं म्हणत नाही तुम्ही रायफल घेऊन तुमच्या कपाटासमोर बसावं आणि तुमचे कपडे राखावेत. तो म्हणतो तुमचे कपडे राखून तुम्ही नग्न दिसणार नाही याची काळजी घ्या, म्हणजे तुम्ही ओशाळणार नाही. आणि इथे तो आत्मिक नग्नतेविषयी बोलतोय. आपण निर्णय घेतो तेव्हा आपण आत्मिक वस्त्र घालतो. हा दिवस प्रभूने केलाय आणि मी हर्ष आणि आनंद करीन. आणि बघा, झोपेतून उठल्यानंतर मी नेहमी सर्वप्रथम हेच बोलते. आणि ज्या दिनक्रमाविषयी मी तुम्हाला आज सांगतेय त्याला मी सुरुवात करते. आणि बघा, हा माझ्यासाठी नियम किंवा भार मुळीच नाहीये. मी हे शोधून काढलंय की सैतानावर नेहमी शिरजोर कसं व्हायचं. कारण जर मी काही केलं नाही तर तो करेल. रिकामी जागा एक स्थान असतं आणि जर तुम्ही त्याला रिकामी जागा दिलीत तर सैतानाला ती भरायला नक्कीच आवडेल. तेव्हा तुम्ही हेतुपूर्वक काहीतरी विचार करा, नाहीतर तो तुमच्यासाठी विचार करेल. हा दिवस प्रभूने दिला आहे. मी आनंद आणि हर्ष करीन. देवाने माझ्यावर केलेल्या सर्व उपकारांचे स्मरण करून मी देवाचे आभार मानते. मी सगळ्या गोष्टींबद्दल देवाचे उपकार मानते, जसे माझी मुलं, माझा नवरा, मी चालू शकते, मी पाहू शकते आणि अशा इतर अनेक गोष्टी. देवाची प्रेमदया स्वीकारा आणि मग निश्चय करा तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय आत्मिक वस्त्रासारखा आहे. इफिस्करा 6 मध्ये बायबल देवाच्या शस्त्रांविषयी सांगताना असं म्हणतं, देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा. तुम्ही नीतिमत्वाचं उरस्त्राण धारण करा. बघा, मला वाटतं नीतिमत्वाचं उरस्त्राण धारण करण्यासाठी देवाच्या प्रेमदयेचा स्वीकार करून मग निश्चय करायला हवा, मी कोण आहे ते मला ठाऊक आहे. मी ख्रिस्तामध्ये देवाचं नीतिमत्व आहे आणि आज मी प्रभूमध्ये धैर्याने तशाच प्रकारे वागीन जशी ख्रिस्तात मी आहे. आणि तसं केल्यावर तुम्ही आत्मिक शस्त्र धारण करता जे तुम्हाला शत्रूपासून वाचवतं. तुम्ही शांतीच्या वाहना घालता आणि हे दृढ निश्चय करूनच साध्य होऊ शकतं. माझ्या जीवनात आज काय होईल मला ठाऊक नाही, पण दारातून बाहेर पडण्यापूर्वीच मी ठरवलेलं आहे की काहीही झालं तरी मी तयार आहे आणि मी पूर्ण शांतीत राहीन. मी त्यासाठी तयार आणि अनुकूल आहे आणि स्थिर आहे आणि माझ्या इच्छेप्रमाणे घडलं नाही तरी मी पूर्ण शांतीत राहीन. पूर्वी मी रोज सकाळी माझी कॉफी घेऊन एका ठिकाणी बसून असा विचार करायचे की जर आज डेव पुन्हा गोल्फ खेळायला गेला ना तर मी त्याच्यावर इतकी चिडेन, जर अमक्याने हे केलं नाही किंवा तमक्याने ते केलं नाही, जर असं घडलं तसं घडलं, माझं नियंत्रण सुटेल. मग
बघा, मी स्वतःला रोज पहाटे तयार करायचे एका भयंकर दिवसासाठी, अतिशय भयंकर. कारण जिथे मन जातं तिथे माणूस जातो. मग मी सकाळचा वेळ देवाची शस्त्रसामग्री धारण करण्यात घालवते आणि मी तयार होते त्या दिवसासाठी. सैतानाला जे करायचंय ते तो करील, जगाला जे करायचंय ते ते करील, आणि मला जे करायचंय ते मी करीन. कारण हा दिवस प्रभूचा आहे. मी आनंद आणि हर्ष करीन. आणि कधी कधी मी हे वचन 5 किंवा 6 वेळा म्हणते. पुष्कळदा आनंदी होण्यासाठी मला थोडा वेळ लागतो, पण देव खुशीत उठतो. पण मी बघा, मी थोडीशी अशी म्हणजे तो म्हणतो की गुड मॉर्निंग, कशी आहेस, आणि मी म्हणते त्याला संगीत आवडतं आणि मला शांती. तुम्ही आत्मिक वस्त्र घालून कसे तयार व्हाल? तुम्ही तुमच्या आत्मिक रूपाला तुमच्या बाह्य रूपापेक्षा अधिक महत्त्व कधी दिलंय का? तुम्ही आपली केशरचना करण्यात, आपला शृंगार करण्यात आणि चांगले कपडे घालण्यात तासभर घालवता, आणि आत्मिक दृष्ट्या मात्र नग्न राहून तुमचा आत्मा मूर्ख दिसेल अशा प्रकारे तुम्ही जीवनात का वागता सांगा मला. चला आता सकाळचा एक लहानसा खेळ खेळूया. इफिस्करास 4 मध्ये बायबल म्हणतं, जुना मनुष्य काढून टाका, नवा मनुष्य धारण करा. दुसरं वचन म्हणतं, प्रभू येशूला धारण करा. कलस्सेकरास 3 म्हणतं, तुम्ही दयेची वस्त्र घाला आणि त्यावर तुम्ही प्रीती परिधान करा, प्रीतीचं वस्त्र घाला. हे कसं पण मला माहिती आहे ही वस्त्र कशा प्रकारे परिधान करायची, पण इतरही कसं धारण करायचं. मला विश्वास आहे की आपण कशा प्रकारे चालण्याचा निर्णय घेतो त्यावर हे अवलंबून आहे, आणि त्याची घोषणा विश्वासाने करावी लागते. आणि बघा, विश्वास बोलतो, विश्वास गप्प नसतो, विश्वास बोलतो. हृदयाच्या विपुलतेतून मुख बोलतं. आणि मी हा दिवस प्रभूने नेमलाय, त्यात मी आनंद करीन असं म्हणत असते. हा दिवस प्रभूने नेमलाय, मी त्यात आनंद करीन. बऱ्याचदा मी ते असं म्हणते, हा दिवस प्रभूने नेमलाय, त्यात मी आनंद आणि हर्ष करीन. मग मी टूथब्रश काढते. मी ख्रिस्तामध्ये देवाचं नीतिमत्व आहे, ख्रिस्ताचं. आजचा दिवस छान जाणार आहे. आज माझ्या जीवनात काहीतरी चांगलं घडणार आहे. मी कसं जीवन जगते ते मी तुम्हाला सांगते. तुम्ही करू शकता किंवा नाही, पण तसं केलं तर तुमचं जीवन सुधारेल. सैतानाने खूप दिवस माझा फायदा घेतला. मला इतकं निराश का वाटतं? वेळेआधीच निश्चय करा. मला सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्ताद्वारे मी सगळं काही करू शकतो. ज्या गोष्टीसाठी ख्रिस्त मला सामर्थ्य देतो ते सगळं काही मी करू शकते. हे करायला तुम्ही शिकायलाच हवं. तुम्ही हेतुपूर्वक विचार करायला हवा की बघा, जे काही तुमच्या डोक्यात येतं त्याविषयीच विचार करू नका. जरा हेतुपूर्वक विचार करा. तुम्ही उठा आणि दृढ निश्चय करा की तुम्ही देवाशी सहमत आहात, आणि तुम्ही हातावर हात ठेवून काय होतंय आणि कसं वाटतंय ते पाहू नका. आणि तुम्ही हे केलंत, तर तुम्हाला शारीरिक आरोग्यही लाभेल, तुम्हाला उत्साह लाभेल. दोघे एकमताचे झाल्याशिवाय सोबत चालतील का? देवाशी सहमत व्हा आणि सैतानाशी असहमत व्हा. हे कठीण नाहीये. प्रत्येक जण हे करू शकतो. 10 वर्षाचा मुलगाही हे करू शकतो. आमेन. मी तुम्हाला जे सांगते ते किचकट नाहीये. हे काही मोठं तत्वज्ञानही नाहीये, तर हे महत्वाचं आहे. तारणाचं शिरस्त्राण धारण करा. ख्रिस्ती असल्याप्रमाणे विचार करा. बंपर स्टिकर लावून सैतानासारखं वागू नका. धार्मिकता धारण करा. शांती धारण करून विश्वासाची ढाल उचला. निश्चय करा की तुम्ही एका विश्वासाकडून दुसऱ्या विश्वासाकडे वाटचाल करत जाल. दिवसाची सुरुवात उपकार स्तुतीने करा. उपकार स्तुती खूपच महत्वाची आहे.
आपण स्तुती केलेली सैतानाला आवडत नाही, कारण तो अनुपकारी आहे. स्तोत्रसंहिता 50:14 देवाला उपकार स्तुतीचा यज्ञ अर्पण करा, परात्परा पुढे आपले नवस फेडा. स्तोत्रसंहिता 100:4 हे तर माझं आवडतं स्तोत्र आहे. त्याचे उपकार स्मरण करीत, त्याच्या द्वारात स्तवन करीत, त्याच्या अंगणात प्रवेश करा आणि त्याचे उपकार स्मरण करा. त्याचा धन्यवाद करा, धन्यवाद करा. देवाने तारलेल्यांनो धन्यवाद करा. कृतज्ञ असाल तर आपलं मुख उघडून स्तुती करा. तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत असेल तर तुमच्या मुखाने तिला तसं सांगा. सतत सतत त्या व्यक्तीची उणीधुणी काढू नका. मनापासून त्यांचे आभार माना. माझ्यासोबत प्रवास करणाऱ्या एका मुलीशी मी बोलत होते आणि आम्ही नवऱ्याशी संबंधित गोष्टी बोलत होतो. आणि मी म्हटलं की एक सांगू का, प्रत्येकात दोष असतातच, पण आपण चांगल्या गोष्टींवर मनन करायला हवं. आणि मी लगेच 10-12 गोष्टींची यादी बनवली ज्यांच्याबद्दल मी डेव्हची फार आभारी आहे. आणि अशाही काही गोष्टी आहेत ज्या मला आवडत नाहीत, पण त्याचे सद्गुण त्याच्या दोषांवर वरचढ ठरतात. आणि बघा, पूर्वी जेव्हा मी दिवसभर कटकट करायचे तेव्हा मी रोज सकाळी बिछाण्यातून बाहेर पडण्यापूर्वीच म्हणायचे, मला तर या डेव्हचा इतका कंटाळा आलाय, कारण तो काहीच करत नाही. म्हणजे तो माझ्यासाठी कधी फूल आणत नाही, अमुक किंवा तमुक करत नाही, काहीच करत नाही. नाही. आता मी म्हणते, देव मला किती सांभाळून घेतो. देवाची स्तुती असो, देवाची स्तुती असो. तो नम्र आहे, तो मला माझ्या मनासारखा करू देतो. आणि देव निर्धास्त आहे. मी म्हणू शकते, जा कुठे तरी, मला थोडा वेळ एकांत हवाय. आणि तो म्हणतो की ठीक आहे. बघा, 43.5 वर्षांनंतरही आमचं सगळं सुरळीत चाललंय. बघा, आपलं काम नीट हाताळल्यामुळे आपल्याला नवीन कामं हातात घेता येतात. तुम्ही धन्यवाद का देता? तुम्ही देवाचे लहान गोष्टींबद्दल आभार मानता का? आभार मानण्यासाठी खूप काही आहे आपल्याकडे. आणि आपण जितके आभार मानतो तितकाच सैतान रागाने वेडा होतो. आपल्या मुखाने आभार माना. तो तुमच्या जीवनाचा एक भाग बनवा. आपण रोज सकाळी देवापुढे स्वतःला समर्पित करायला हवं. आपण बघूया स्तोत्रसंहिता 25:1. हे पुनर्समर्पणाविषयी आहे. हे रोज करण्याची गरज आहे. हे प्रभू, तुझ्याकडे मी आपलं चित्त लावतो. सरळ आणि सुलभ. मी वरचेवर हे स्तोत्र उघडून वाचत असते, मला ते आवडतं. स्तोत्रसंहिता 25:1. हे प्रभू, तुझ्याकडे मी आपलं चित्त लावतो. रोज सकाळी ही गोष्ट करणं गरजेचं आहे. गुडघे टेका, बसा किंवा उभे राहा. तुमच्या सोयीप्रमाणे कसंही करून आपले हात उंचावून म्हणा, प्रभू, मी इथे आहे. मी तुझा आहे, माझ्या मुखाचा आणि माझ्या मनाचा, माझ्या हातांचा, माझ्या पायांचा, माझ्या डोळ्यांचा, माझ्या कानांचा, माझ्या धनाचा उपयोग कर. मी तुला समर्पित होतीये प्रभू आणि पूर्णपणे तुझ्या हाती येतेय. बघा, आपण जास्तीत जास्त वेळ प्रभूला आपल्या मागण्यात सांगत असतो. ख्रिस्ती लोकांविषयी पौल जे म्हणाला ते मला खूपच आवडतं. तो म्हणाला, त्यांनी शक्य तेवढी आर्थिक मदत तर केलीच, पण त्यांनी स्वतःलाही प्रभूला दिलं. आता बघा, स्वतःला प्रभूला देण्यापेक्षा तुमचा पैसा प्रभूला देणं सोपं आहे. आज जेव्हा मी प्रभूला विचारलं की मी आज काय करावं अशी त्याची इच्छा आहे, तेव्हा हे म्हणण्यापूर्वी अनेकदा मला वाटलं, देवाने सांगितलेलं मला आवडलं नाही तर. आजचं उत्तर छान आहे. स्वतःचा आनंद लूट. उद्या काय मिळेल ते कुणास ठाऊक. माझा संदेश कुणी ऐकतंय का? बघा, मला ठाऊक आहे तुम्ही म्हणाल, बघा तुमच्या मनात हेच आहे की पण या गोष्टींसाठी मला वेळच नाहीये. गुड नाईट. इतकं करायला मला किती वाजता उठावं लागेल? बघा, मी
काहीही म्हटलं तरी तुम्ही मनातलंच कराल, पण लक्षात ठेवा सकाळी उठण्यासाठी तुम्हाला रात्री लवकर झोपावंच लागेल. मला खात्री आहे की आजचा संदेश तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींपासून सुटायला प्रेरित करील ज्या तुम्हाला पुढे जाऊ देत नाहीयेत. फिलिप्पिकरास 3:13 प्रेषित पौल म्हणतो, मी एक गोष्ट करतो, तीही की मागील गोष्टी विसरून पुढील गोष्टींकडे लक्ष ठेवून मी धावत चालतो. आणि हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. तुमच्यासाठी सादर आहे अद्भुत अशी भेट, एव्हरीडे लाईफ बायबल. या हार्ड कव्हर आवृत्तीसोबत आहे बोनस DVD हाऊ टू स्टडी द बायबल. आम्ही तुमची प्रशंसा करतो. जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत. एकत्रपणे आम्ही भुकेलेला अन्न पुरवितो, गरिबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सुवार्ता सादर करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या tmmindia.org वर. आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा. आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा, जॉयच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्याबरोबर सहभागी व्हा. आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो. दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस बार मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे.